काय वाटतंय एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला अडचणीत आहे तुम्ही ज्यात प्रवेश केलाय त्याच्यामध्ये? हा, अडचण याचं काही कारण नाही, लक्षात घ्या. चिन्ह नाव याच्यापेक्षा कर्म महत्वाचं असतं. आणि मला शिंदे साहेबांवर विश्वास आहे का त्यांचं काम खरं तर बोलणारं आहे. जनसामान्यांची सेवा हे ब्रीद असल्यामुळं निकाल तर बाजूनच लागेल, पण कदाचित 100पैकी एखादा टक्का विश्वास नाही ठेवला तरी काम बोलतंय माणसाचं, आणि कामावर विश्वास आहे. त्याच्यानं कोर्टात काय निकाल लागन हे आमच्यात किंचितही त्या तो काय म्हणतोय चिंता नाही, त्याच्यानं तो काही विषय नाही. ज्या पद्धतीने संजय राऊत असतील, उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे ज्या पद्धतीने बाहेर सध्या टीका जोरात करायला लागले, ते बॅकफुटला होते ते आता फ्रंटफुटला आल्याचं वाटतं. कपिल सिब्बल खूप मोठ्या प्रमाणात त्याला काही अर्थ नाही. मला असं वाटतं का एकंदरीत शिंदे साहेबांची धावपळ, त्यांचा संपर्क, त्यांचा लोकभावना ह्या ज्या महत्वाच्या आहे त्या कसं आहे, फक्त नावावर आणि चिन्हावर सगळं काही होत नसतं. त्याच्यानं त्याची चिंता करायची नाही, आणि निकाल बाजूनच लागेल. आणि नाही लागला तरी शिंदे साहेब सक्षम आहे. मोठ्या प्रमाणात जे आहे ते अत्याचाराच्या घटना जे आहेत ते घडतायत असं संजय राऊत म्हणतात की सरकार कुठेतरी अपयशी आहे, अपयशी आहे. मला वाटतं काही गोष्टी बाबतीत चिंतन मंथन होणं गरजेचं आहे. जर अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असेल तर छत्रपतीचा आदर्श घेतला पाहिजे, आणि अशा पद्धतीची जे काही घटना असेल त्याच्यावर कुठेतरी मोठ्या प्रमाणात ऍक्शन प्लॅन तयार करून त्या कशा टाळता येईल, आणि झाल्यानंतर त्याच्यावर कशा प्रकारची तातडीनं सजा देता येईल, हे प्लॅनिंग किंवा याच्यासाठी नवीन कायदे आणणं गरजेचं वाटतं. 29 तारखेपासून मनोज जरांगे पुन्हा एकदा आंदोलनाला बसायला लागले. राज्य सरकारने ज्या पद्धतीने त्यांचा विश्वासघात केला अशा पद्धतीचा आरोप होतोय. शिंदे साहेबांवरही त्यांनी आरोप केलाय, फडणवीस साहेबांवरही आरोप केलाय. चुकतंय राज्य सरकारचं याच्यामध्ये? आता प्रत्येक जण त्यांचा त्यांचा प्रश्न आहे. कुणासोबत घात होतं, विश्वासघात होतं का अपघात होतं, हे आता त्यांनी कशा पद्धतीनं समोर जावं त्यांचा प्रश्न आहे. आणि आम्ही पहिलेच ठरवलं का जातीपाती धर्माच्या या अशा राजकारणात आपण पडू नये. आम्ही दिव्यांग असेल, एकल महिला असेल, आमचे अनाथ असेल, शेतकरी असेल, मजूर असेल, या संदर्भात आमच्या लढायला कुठं आमच्या बोलण्यानं कुठं प्रॉब्लेम होऊ नये हे जपण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. राज्यभरामध्ये अनेक आश्रमशाळा असतील, त्याचबरोबर दिव्यांगांसाठीच्या आश्रमशाळा असतील, अशा ठिकाणी त्यांची हाल होत आहे, तर त्या चांगलं अन्न मिळत नाही अशा पद्धतीच्या या बाबतीत मी विधान परिषद मध्ये पण चर्चा केली. आमच्या अतुल सावेंनी मला शब्द दिला का मी सीएम साहेबांसोबत याच्याबाबत बैठक लावतोय, आणि आता 1 महिना होतोय. आता अतुल साहेबवरच हक्कभंग करावी लागेल की काय, अशी परिस्थिती आमच्यावर आलेली आहे. आश्वासनाची पूर्तता होत नाही, आणि एखादा सभासद त्याच्यावर प्रश्न विचारतं, या सगळ्या गंभीर प्रश्नाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. तर जातीपाती धर्माच्या भानगडीमध्ये अशा महत्वाच्या घटनेकडे दुर्लक्ष होता कामा नये. म्हणून तुमच्या माध्यमातून अतुल सावेंना पुन्हा विनंती आहे, जे दिव्यांगाचे मंत्री आहे, अशा प्रकारच्या रोज घटना दिसत आहे. वसतिगृह बरोबर नाही, शाळा बरोबर नाही, त्यांचे मानधन बरोबर भेटत नाही. कित्येक दिव्यांगांना 6-6 महिने झाले त्यांना मानधन मिळत नाही. आणि मग अजितदादा असताना ते म्हणत होते का मला अधिवेशनात आश्वासन दिलं होतं 5 तारखेच्या आत जर मानधन झालं नाही तर मी वित्त सचिवाचं मानधन करणार नाही. आता अजितदादा गेले आणि शब्दही गेला. आता पुन्हा शब्द देणाऱ्या मंत्र्याचं आम्ही कॅमेरा लावून बघतोय कोणी भेटतं का असं. आठवण कमी भासते याच्यामध्ये सगळ्यात. या बाबतीत तसं बाणेदार माणूस होता. उद्धव ठाकरे आणि साहेब केसरकर साहेब जर का समजा धनुष्यबाण चिन्ह जे आहे ते एकतर आम्हाला द्या, नाहीतर ते गोठवा, वडिलांचं चिन्ह किंवा वडिलांच्या पुतळ्याचं चिन्ह गोठवण्याची भाषा कितपत योग्य उद्धव ठाकरे? कसं ते खाजगी नाही आहे, लक्षात घ्या. कुठलंही संघटन एका माणसाच्या परिवारापुरतं सीमित राहत नाही. त्याच्या सगळ्यांच्या हातभार असतो, प्रत्येकाचं बलिदान असतं, त्याचा त्याग असतं. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्याव्या. मला वाटते उद्धव साहेबांना ते कळत असेल, त्याच्यामुळे त्यांचं हे बोलणं मला तर संयुक्तिक वाटत नाही. गोठवल्यानंतर शिवसेना आहे, ती शिवसेना प्रहारमध्ये मर्ज करा अशा पद्धतीचा प्रहारमध्ये मर्ज करायची वेळच येणार नाही. शिवसेना कायम राहील, शिंदे साहेबांचा धनुष्यबाणही कायम राहील, त्याच्यावरचा वाघही कायम राहील, आणि त्याच्यातले वाघही कायम राहील. हो, दिव्यांग प्रमाणपत्रावर राज्यातील अनेकांनी नोकऱ्या मिळवलेल्या आहेत. या संदर्भात आपण मध्यंतरी बोगस दिव्यांग त्या तक्रारीचं काय झालं सर? त्या सगळ्या गोष्टीबाबतच मी विधान परिषद मध्ये 97 ची चर्चा आणली होती. त्याच्यावर आश्वासन दिलं होतं
आता मंत्री महोदय गंभीर नाही, पुन्हा सत्तेत राहून आंदोलन करायची वेळ येऊ नये इतकंच म्हणणं आहे. साहेब केसरकर साहेब असं म्हणतायत की नारायण राणे साहेबांचं नाव जे आहे ते खासदारकीसाठी सुचवल्यामुळे मला मंत्रिपद मिळालं. आता तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे आणि त्यांच्या मनात काय, राणे साहेबांच्या मनात काय, केसरकरांच्या मनात काय, ते मी काय जाणणार आहो. मी इतका राजकीय तज्ञ पण नाही.